राजा राणी रावे देवा राणी रावे पाटया राजा राणी रावे हमारे होता बोले देवे देवा बोले देवे हमारे होता चले देवे शिरयाच दूध जिरे देवा दूध जिवे सुंदर्याची भाकर मी बी वेगा जेवणार वे देवा जेवणार वे मी बी वेगा जेवणार वे झुंजऱ्याची भाकर आणि म्हशीचं दूध जेवण करणार असं मामा लागला होता सांगायला या कुशाबा पाटलाच्या घरतीला बाबा विचार पडला होता घाई पेंडाला देवा त्याकडे वेळेला वाईट लागले होते वाटायला त्या पाटलाच्या घरतीला बाबा आणि ही पाटलाची घरात कळवळून लागली होती सांगायला या देवबाळू मामाला झुंजऱ्याची भाकर मिळेल पण दूध म्हशीचं मिळणार नाही मामा माझ्या हे देवा परमेश्वरा माझ्या गोट्याला 7 म्हशी आहेत त्या देवाच्या वेळेला सगळ्या वाहन म्हशीचे एकही दूध देत नाही बरं का सगळ्या म्हशी भाकडायच्या एका म्हशीला पण दूध नाही असं लागली होती पाटलाची घरात सांगायला देवाच्या वेळेला मामा लागला होता या पाटलाच्या घरतीला बोलायला कोण म्हणतं तुझ्या म्हशी भाकडायच्या मामा सांगत होता तुझ्या गोट्यामधली म्हैस भाकड नाही देवाच्या वेळेला सांगतो एवढं खेळ त्यावेळेला असणारा देव माझा बळापा काय लागला होता सांगायला पाटलाच्या घरतीला सांगत होता वठव्यातला भांडरा हातावर दिला होता आणि निघून जायचं देवा त्यात्र वेळेला दिलेला भांडारा म्हशीवर टाकायचा दिलेली भंडाऱ्याची चिमट म्हशीवर टाकायची पाठीवर ताप मारायची बरे का आखांडीवर पाणी मारायचं आणि एवढ्या मामाने सांगितल्या बरोबरीला पाटलाची घरात देवा त्यात्र वेळेला मामाने दिलेला अंगाराने चरवीत पाणी घेऊन शिना म्हशी त्या गोट्याला गेली होती आणि पाटलाची घरात आणि बघा घरात आणि म्हशीयाच्या गोट्याला म्हशीयाच्या बघाव म्हशीयाच्या आणि गोट्याला त्या गेली जावे गोट्याला जावे बघाव गोट्याला द्यावे कृष्ण वाढतो आणि
मथुरेचा या चौथ्या मामा भोटे मोडीतो बघाव भोटे मोडीतो मथुरेचा या चौथ्या मामा भोटे मोडीतो बघाव भोटे मोडीतो देवा हो ही असणारी पाटलाची घरट देवा त्यात्र वेळेला काय लागली होती सांगायला देवा मामानं सांगितल्या नियमाप्रमाणे निघून गेली होती म्हशीच्या अंगावर दिली आणि भंडाऱ्याची चिमट टाकायला बघताना गाव मसवाडा या पाहुण्याचं माझ्या चाललेल्या गाण्याला 51 रुपये बहुमान केलेत बाबा माझ्या संत बाळा मला काशी भगवंतानं 4 हाताने देवावा आला काळ सारावा भगताना तारावा बाबा रे बाबा असणारा देव माझा बाळा पाबरेगा काय लागला होता करायला त्या पाटलाच्या वाड्याला देव बसलेला वाड्याला पाटलाच्या घरतीनं सांगितलं तसं भंडाऱ्याची चिमट म्हशीच्या अंगावर टाकायला पाठीवर थाप मारायला खाली बसायला कासांडीवर पाणी लागली होती मारायला आज घोळ सोडायला पाना घालायला आणि जसा पाना लागली होती म्हैस घालायला देवाच्या वेळेला पाटलाच्या घरतीनं त्या म्हशीचं भाकड म्हशीचं दूध काढलं बाबा आणि या असणाऱ्या भाकड म्हशीच्या चरवीवर पाटलाच्या या घरतीनं दूध काढायला दूध आणलं होतं घरामध्ये आणि या पाटलाची गरज लागली होती दूध तापवायला देवाच्या वेळेला जुंधळ्याच्या भाकरी बनवल्या होत्या झुंजल्याची भाकर आणि असणारे म्हशीचं दूध देवाच्या वेळेला पाटलाला पाटलाला आणि ह्या बाळू धनगराला ताट केली होती आणि पाटलाच्या बघा घरतीनं पाटलाच्या बघा घरतीनं काय केलं बघा वाड्यात काय का केलं बघा वाड्यात बाळू माझ्या बघा मामाला बाळू माझ्या बघा मामाला सुंदर्याची बघा भाकर म्हशीयाचं बघा दूध देवायाला बघा वाढले भोजन या बघा वाढले देवायाला बघा वाढले भोजन या बघा वाढले मामा तुझं मला याड लागले